आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये 10 जागांवरून तिढा, जागा वाटप होत नाही याचं कारण वंचित आघाडी नाही। संजय राऊत माध्यमांना खोटं ब्रीफिंग करतात, प्रकाश आंबेडकरांचा राऊतांवर आरोप। राऊत मीडियाशी असताना खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत। आम्ही 4 जागांचा प्रस्ताव दिला, यामध्ये खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही। मी काय खोटं बोललो ते प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट करावं। संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे। महाविकास आघाडीमध्ये मोठं गँगवॉर सुरू। महाविकास आघाडीत एकमेकांवर बंदुका काढण्यापर्यंत परिस्थिती गेली। महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर, जागा वाटपाच्या तिढ्यावरून नितेश राणेंची टीका। है महाविकास आघाडी मी ऐकलंय की मोठा गँगवॉर सुरू आहे, एक दुसऱ्यावर बंदुका काढण्यापर्यंतची परिस्थिती गेलेली आहे। म्हणजे महाविकास आघाडी ही व्हेंटिलेटरवर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला, पक्षातीलच काही लोकांकडून मला विरोध। बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप। भाजपच्या बैठकीमध्ये चंद्रपूरसाठी सुधीर मुनगंटीवार, जालन्यामधून रावसाहेब दानवे, बीडसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, तर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। माझी लोकसभा लढण्याची अजिबात इच्छा नाही, तिकीट मिळू नये यासाठी माझे प्रयत्न, इच्छा नसली तरी पक्षाचा आदेश अंतिम। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भाजप 150 पार जाऊ शकत नाही, भाजपच्या मोठ्या नेत्यांना सांगितलं, त्यामुळे भाजपकडून इतर पक्षातील नेत्यांना तिकीट। नाना पटोलेंचा दावा। बीजेपी के वरिष्ठ नेता मिले थे, उन्होंने कहा कि 150 के पार भी मोदी सरकार नहीं जा सकती, क्योंकि दूसरे दल के लोगों को तोड़कर अपने दल में लाकर उनको टिकट देने का ये लोग जो काम कर रहे हैं, अगर इनका 10 साल में बहुत सारा काम रहता तो इनको किसी दल के लोग लाने की जरूरत नहीं पड़ती। उद्योगपतींना जंगल देण्याचा भाजपचा घाट, भाजप जंगल संपवत आहे। राहुल गांधींचे भाजपवर आरोप, तर आदिवासी देशाचे खरे मालक। नंदुरबारमधून आदिवासी बांधवांना घातली साथ। से कहती है आप वनवासी हो, कहती है ना, और फिर जंगल को, वन को खत्म करती रहती है, अदानी को देती जाती है। आस्ते आस्ते सारा का सारा जल, जंगल, जमीन जो है वो अदानी जैसे अरबपतियों को चला जाएगा। निलेश लंके शरद पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही। लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय। 50 उमेदवारांची यादी जाहीर। नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांचे 16 लाख कोटी माफ केले। मोदींनी आदिवासी शेतकऱ्यांचा मात्र 1 रुपया सुद्धा माफ केला नाही। 22 लोक आहेत ज्यांच्याकडे देशाच्या 70 कोटी लोकांइतका पैसा आहे। राहुल गांधींचा नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल। रावण आणि कौरवांचं जे झालं तेच भाजपचं होणार, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार बनणार यात शंका नाही। नंदुरबारमध्ये सुद्धा काँग्रेसचा खासदार येणार, नाना पटोले यांचा दावा। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेडची जागा एकतर्फी, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचं वक्तव्य। निवडणुकीपूर्वीच कपिल पाटलांकडून विजयावर शिक्कामोर्तब। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी नाही, विनय कोरेंची प्रतिक्रिया। महायुतीमधून हातकणंगलेसाठी संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाची चर्चा। कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समर्जित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उमेदवारीचा निर्णय दिल्लीमध्ये होईल, समर्जित घाटगे यांचं सूचक वक्तव्य। राहुल गांधी नंदुरबारमध्ये येताच भाजपचा काँग्रेसला धक्का। माजी पालकमंत्री पद्माकर वळवींनी घेतली बावनकुळेंची भेट, वळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। आम्हालाही संसदेमध्ये पोपट नाही पाठवायचा असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंना पोपटाची उपमा दिली, तर याआधी दिल्लीमध्ये नंदीबैल पाठवायचा की वाघ हे ठरवा असं म्हणत अमोल कोल्हेंनी आढळरावांना नंदीबैलाची उपमा दिली होती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी संदीपान भुमरेंना मिळण्याची शक्यता। शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भुमरेंच्या नावाची चर्चा।